ही आपली बासरी आहे, उभी बासरी. तर ह्याच्यामध्ये होल्स किती आहेत? 1 2 3 4 5 6 6 होल्स आहेत. तर सगळ्यात पहिले आपण ह्याचा होल्ड शिकणार आहोत. आपण ही कशी पकडायची असते हे शिकायचे. त्यानंतर फुंकर कुठून मारतात हे मी दाखवणार आहे. तर वरती इथे टिप आहे, इथे हे इकडून आपल्याला फुंकर मारायचे. तर काही लहान मुलं पूर्ण हे असं तोंडात घालून मारतात, ती नीट फुंकर येत नाही. हे जस्ट असं ठेवायचे ओठांवर आणि इथून फुंकर मारायचे की ही वाजते. आता ह्याचा होल्ड बघणार आहोत आपण. आपला अंगठा आहे डाव्या हाताचा, आपला लेफ्ट हँड आहे तो आधी घ्यायचा. डाव्या हाताच्या अंगठ्याने पाठीमागे असं धरायचं आणि पहिले 3 फिंगर्स आहेत ह्यानी हे 3 होल असे धरायचे. पहिले वरचे 3 डाव्या हाताने धरायचे आणि अंगठ्याने जस्ट मागे पकडायचं. आणि खालची 3 बटणं आहेत ती उजव्या हाताच्या 3 बोटांनी अशी धरायची आणि अंगठ्याने पाठीमागे पकडायचं. हा झाला आपला होल्ड. बासरी अशी पकडायची आणि करंगळ्या वरती ठेवायच्या. हा असा बासरीचा असतो होल्ड. आता आपण ह्याच्यावरती स्वर शिकणार आहोत. सा रे ग म प ध नि सा. आता सा कसा वाजवायचा? तर वरची 3ही बोटं बंद ठेवायची, बाकीची ओपन ठेवायची की हा वाजतो सा. फुंकर एकदम हळू वाजवायची. हा आहे सा. आता रे वाजवायचे. तर रेला तसंच धरायचं, फक्त हे बोट उचलायचं. हे जे तिसरं बोट आहे हे उचलायचं. हा झाला रे. सा रे. हा सा आहे सा रे. एकदम सिंपल आहे. सा वाजवताना 3ही बोटं बंद, रे वाजवताना हे तिसरं बोट उघडायचं की रे वाजतो. आता नेक्स्ट जो स्वर आहे ग. ग कसा वाजवायचा? आता हे मधलं बोट उघडायचं ग. तीन स्वर शिकलो आता आपण. सा रे ग. सा कसा वाजवायचा? 3ही बटणं बंद सा. रे कसा? हे तिसरं बोट उघडायचं की रे वाजतो रे. ग म्हणजे हे मधलं बोट उघडायचं ग. आता म शिकणार आहोत आपण. तर म वाजवताना हे जे बोट आहे हे अर्धच उघडायचं असतं. त्यामुळे म बऱ्याच जणांना कठीण जातो. त्यामुळे सगळ्यांनी नीट बघा. म उघडताना पूर्ण बोट उघडायचं नाही. हे जे होल आहे हे अर्धच उघडायचं असं. हां. तर सा रे ग म 4 स्वर दाखवते. अर्ध उघडायचं म. आता प. प वाजवताना सगळी बटणं बंद पाहिजे, कुठेही गॅप राहता कामा नये. अशी मध्ये आधी गॅप राहिली की तो बेसूर वाजतो. त्यामुळे प वाजवताना लक्ष हेच द्यायचं की 6च्या 6 होल्स ही अशी बंद पाहिजे की तो वाजतो प. आता ध वाजवायचंय. ध वाजवताना हे खालचं बोट उघडायचं ध. आता नी वाजवायचंय आपल्याला. नी वाजवताना हे बोट उघडायचं. नी. बाकी सगळी बंद आहेत. नी. आणि आता वरचा सा. सा. सा वाजवताना बटणं तीच. पहिला सा जसा वाजवला 3 बोटं बंद तसंच ठेवायचं. फक्त आता इथे फुंकरेचा जोर वाढवायचा आहे आपल्याला. हा झाला वरचा सा. पहिला सा कसा वाजवला आपण? असाच वाजवलेला, फक्त फुंकर हळू मारलेली. आणि वरचा सा वाजवताना फुंकर जोरात मारायची. असा फरक आहे तो. आता एकदा सा रे ग म प ध नि सा पुन्हा सगळं सलग वाजवून दाखवते.
यायचे. बोटं तीच आहेत, फक्त डिसेंडिंग ऑर्डरमध्ये, म्हणजे सा नी ध प म ग रे सा. डिसेंडिंग ऑर्डर म्हणजे काय, आपल्याला आता उलट यायचंय. सा नी ध प म ग रे सा असं. हे आपलं झाल्यानंतर मी वर्कशॉपमध्ये अजून सेकंड एक त्यांना सोपा प्रॅक्टिससाठी अलंकार दिला होता. एक एक स्वर रिपीट म्हणजे 2 वेळा वाजवायचा. म्हणजे असं सा सा रे रे ग ग म म प प ध ध नी नी सा सा. रिव्हर्स. हे प्रॅक्टिससाठी जेवढी अलंकारांची प्रॅक्टिस करू तेवढी आपल्याला गाणी वाजवायला सोपी जातात आणि फिंगरिंग जास्त चांगलं होतं. ह्याच्यानंतर दुसरा एक अलंकार दिला होता ज्याच्यामध्ये 3-3 स्वर एका वेळेला वाजवलेले. सा रे ग म प म प ध नी सा. आता रिव्हर्स यायचं. सा नी ध प म ग रे सा. हे असे 2 अलंकार घेतले होते. ह्याची जेवढी प्रॅक्टिस करू शकाल तेवढी करा, जेणेकरून गाणं वाजवायला सोपं जाईल. आता जो आपण मगाशी पहिलावाला जो अलंकार शिकलो होतो, एक स्वर डबल करायचा, म्हणजे सा सा रे रे ग ग म म, त्या अलंकाराचा ह्या गाण्यामध्ये तुम्हाला उपयोग होणार आहे. जसं अलंकार होता सा सा रे रे ग ग, तशीच सुरुवात आहे या गाण्याची, साधारण सुरुवात तशी आहे. आता बालगीत आहे. असावा सुंदर चॉकलेटचा बंगला, त्याचे नोटेशन्स असे आहेत. सा सा रे ग ग म प प म ग ग. मी मगाशी म्हटलं तसं जेवढी अलंकारांची प्रॅक्टिस कराल तेवढे पटकन गाणं वाजवता येणार आहे.
काही टिप्स देणार आहे की काय करू नये, हे काय करायचं नाही आहे हे मी सांगणार आहे. तर बरीचशी लहान मुलं म्हणजे वयवर्ष 6च्या खालती मी ऑब्झर्व केलं वर्कशॉपमध्ये की पूर्ण हे असं चुकतात, म्हणजे असं तोंडात घालून असं. ते एवढं तोंडात घालायचं नाही आहे, तर ते इथे ओठांवर ठेवून अशी फुंकर मारायची. काही लहान मुलं असं 2 हाताने मी होल्ड सांगितला, पण धरताना ते पटकन असं धरत होते इकडे, मग वाजणार नाही. इथे जर तुम्ही बोट ठेवलं आणि कितीही फुंकर मारलीत तरी ती फुंकर वाजत नाही. इथून हे ओपनच राहिलं पाहिजे कधीही, त्यामुळे हात खाली असला पाहिजे, मग ती वाजते. नंतर असं आहे की मी जो होल्ड सांगितला 3 आपल्या लेफ्ट हँडच्या 3 फिंगर्सनी ही 3 होल्स धरायचे, राईट हँडच्या 3 बोटांनी हे धरायचं आणि करंगळी वर असली पाहिजे, अंगठा पाठीमागे सपोर्टसाठी धरायचा असतो. पण बरीचशी लहान मुलं काय करतात, होल क्लोज करताना पूर्ण त्याच्यात अशी बोटं घालतात अशी, त्यामुळे मग ती गॅप राहते. तर असं न धरता सहजतेने ही बोटं अशी स्ट्रेट राहिली पाहिजे, असा हा होल्ड असला पाहिजे स्ट्रेट. तसंच ह्या बोटांनी सुद्धा असं स्ट्रेट धरायचं, थोडीशी बोटं ही पुढे आली पाहिजेत अशी, पूर्ण कट टू कट असं होलमध्ये बोट घालायचं नाही, असं नाही घालायचं. ही थोडी बोटं पुढे आली पाहिजेत, ही पोझिशन अशी स्ट्रेट असली पाहिजे बोटांची, आणि करंगळ्या अशा बाहेर वरती असल्या पाहिजे.